नमस्कार, मी डॉक्टर लीनांका नितीन तांडे, दिवाळा वास्तू सोल्युशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही मला बघितलं असेल की मी हे क्रिस्टल ब्रेसलेट्स घातलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना हौस असते. काही फॅशन म्हणून घालतात, काहींना त्याचं नॉलेज असतं, काही जण क्रिस्टल थेरपिस्टकडे जातात आणि त्यांच्याकडून ते क्रिस्टल्स घेतात. पण हे जे क्रिस्टल्स तुम्ही घेतलेले आहेत ते सुद्धा व्हायब्रेशन्स करत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. आता ते जे तुम्ही घातलेले क्रिस्टल्स आहेत ते तुम्हाला किती एनर्जी देतात हे तुम्हाला माहीतच नाही. त्या क्रिस्टलचे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म ऐकून किंवा वाचून तुम्ही त्या क्रिस्टल्सला धारण करता. पण काय त्याची आणि तुमचे व्हायब्रेशन्स किंवा फ्रिक्वेन्सीज मॅच करतात का, तर हे बघणं जास्त गरजेचं आहे. रॅन्डमली तुम्हाला कोणीही सांगितलं आणि तुम्ही ते एखादं क्रिस्टल ब्रेसलेट धारण करता, अतिशय चुकीचं आहे. जर एखाद्या वेळेस ते ब्रेसलेट तुम्हाला नाही सूट झालं तर ते त्याचे दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतात. त्याच्यामुळे असे कोणी सांगितलेले क्रिस्टल ब्रेसलेट्स, स्पेशली मार्केटमध्ये डाईड क्रिस्टल्स मिळत आहेत, जे फार स्वस्त आणि अगदी चीप रेटवरती मिळत आहेत, कमी किमतीवरती मिळत आहेत. त्याच्यामुळे काचेवरती कलर केलेले असतात, डाई असतात किंवा एकदम चीप क्वालिटीचे असतात, जे मार्केटमध्ये 100 रुपयाला ट्रेनमध्ये सुद्धा मिळतात. असे क्रिस्टल्स वापरू नका. जेन्युइन क्रिस्टल्स वापरा आणि क्रिस्टल्स वापरायच्याही अगोदर त्याच्या फ्रिक्वेन्सीज आणि त्याचे व्हायब्रेशन्स हे तुम्हाला मॅच करतात की नाही, ते सुटेबल होतात की नाही, त्याची सुटेबिलिटी आहे की नाही, हे तुम्हाला बघणं जास्त गरजेचं आहे. आणि ती सुटेबिलिटी झाल्यानंतरच असे ब्रेसलेट्स वापरा. कारण असे जर ब्रेसलेट्सची व्हायब्रेशन्स आणि सुटेबिलिटी तुम्ही बघितली नाही तर कदाचित तुमच्या लाईफवरती या क्रिस्टल्सचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.